मत्तई याचा 5:4 जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. आजच्या अद्भुत दिवसासाठी परमेश्वराने खूप हे अद्भुत असं आपल्याला वचन दिलेलं आहे प्रियांनो. हो, परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की जे लोक शोक करतात ते धन्य आहेत. हो, शोक करणं म्हणजे काय? आपण दुःख किंवा अपमानित होणं आणि विशेष करून जर आपण परमेश्वराचं नाव जर घेत असेल तर तिथे जर आपल्याला अपमान मिळाला, तिथं आपल्याला काही त्रास देण्यात आला, तर ते लोकांना काय परमेश्वराने म्हणलेलं आहे की ते लोक धन्य आहेत. हो, यस, आमेन. कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. तर परमेश्वराच्या द्वारे आपलं काय होणार आहे? सांत्वन होणार आहे प्रियांनो. तर त्यामुळे जेव्हा आपल्याला दुःख, संकट, क्लेश येतात तेव्हा आपण काय स्वतःला धन्य समजणं गरजेचं आहे. कारण तिथे परमेश्वर कार्य करणार आहे आणि त्या लोकांचं सांत्वन हा परमेश्वर स्वतः येशू ख्रिस्त प्रभू करणार आहेत. तर जेव्हा परमेश्वर सांत्वन करतो प्रियांनो, असं आपल्याला जगामध्ये कुठेही ती शांती, कुठेही ते सांत्वना मिळत नाही, कुठेही ते समाधान मिळत नाही ह्या पृथ्वीवरती जगिक जीवनामध्ये. पण जे परमेश्वर सांत्वना, धीर, समाधान देतात ते खूप अद्भुत आहे प्रियांनो. हो, कारण परमेश्वर खूप महान आहे. येशू ख्रिस्त हा खूप महान आहे. त्यामुळे जेव्हाही आपल्या जीवनामध्ये दुःख, संकट, क्लेश येतील, आपण त्रासात असू, तर ही फक्त आणि फक्त आपलं काय आहे? पारख होण्यासाठी आहे. आपली परीक्षेचा काळ म्हणला तरी आपल्याला हरकत नाही प्रियांनो. कारण परमेश्वरी कसं आहे, आपल्याला जर प्रत्येक वेळी जर सुखच मिळत गेलं तर आपल्याला काय एकतर दुःखाची जाणीवही राहणार नाही आणि आपण परमेश्वरापासून काय दूर जात जाऊ. त्यामुळे परमेश्वराची ही योजना आहे. कारण परमेश्वराला त्यांचे लेकरं त्यांच्यापासून दूर गेलेलं हे आवडणार नाही प्रियांनो. हो, आपणच आपलं पाहणं, आपलं लेकरू जर आपल्याला नाही बोललं किंवा आपल्यापासून दूर गेलं तर आपण किती दुःखी होतो. जर आपण जगिक माता पिता असून आपल्याला इतकं दुःख वाटतं, तर परमेश्वर तर काय आहे? सर्व सामर्थी बाप आहे, खुदा आहे, जिवंत असा परमेश्वर आहे. हो प्रियांनो, येशू ख्रिस्त खूप महान आहेत. त्यांचं वर्णन आपण शब्दामध्ये नाही करू शकत. तर त्यामुळे जेव्हाही आपल्यावरती काहीही दुःख, संकट, क्लेश येऊ द्या, तर आपण स्वतःला तिथे काय आजपासून आपण तिथे स्वतःला काय धन्य समजूया. कारण आपले सांत्वन हे आपला खुद परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे आपलं काय तिथे सांत्वन करणार आहेत. तर हे खूप मोठं ब्लेसिंग परमेश्वराने आजच्या दिवसामध्ये आपल्याला दिलेली आहे प्रियांनो. तर या दिवसाबद्दल आणि या वचनाबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद करूया. आपण छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, तुमच्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुम्हाला देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, कारण ते योग्यतेचे एकमेव तुम्ही आहात माझ्या बाप्पा. आजचा हा सुंदर दिवस आमच्या जीवनात जोडलास माझ्या राजा, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वर पित्या. हो माझ्या राजा, अद्भुत दिवसामध्ये परमेश्वर आज कित्येक लोक हा दिवस नाही पाहू शकले परमेश्वरा, पण या जिवंतच्या भूमीमध्ये तुम्ही आम्हाला ठेवलंय, त्याबद्दल तुमची उपकार स्तुती करते माझ्या राजा. हो परमेश्वर पित्या, या दिवसासाठी आणि ह्या अद्भुत वचनासाठी सुद्धा मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन आहे माझ्या राजा, की जे लोक शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. यस, आमेन. या वचनाला आम्ही रिसीव करतो परमेश्वरा. जेव्हाही आमच्या जीवनामध्ये दुःख, संकट, क्लेश येतील माझ्या राजा, त्यावेळी आम्हाला या वचनाची आठवण व्हावी, असं तुम्ही आम्हाला ज्ञान, बुद्धी आणि सामर्थ्याने भरा माझ्या राजा. हो परमेश्वरा, जे कोणी माझे बहीण भाऊ दुःख, संकट, क्लेशमध्ये आहेत माझ्या राजा, त्या सर्वांना मी हे वचन घोषित करते माझ्या बाप्पा, कारण ते धन्य आहेत. त्यांचं सांत्वन खुद परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याद्वारे होणार आहे. हे किती अद्भुत गोष्ट आहे माझ्या राजा, अद्भुत वचन आहे. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते माझ्या राजा. आणि छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत असो. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. थँक्यू सो मच.